नारळ आपल्या मठामध्ये पावतं हे आपल्या मठाचं अविभाग्य आहे. का आपल्या मठामध्ये जेव्हा एखादा स्वामी भक्त येतो त्या मठामध्ये आल्यावर त्या नारळावर आपल्या अडचणी सांगतो आणि अडचणी सांगितल्यावर त्या अडचणी पूर्ण नारळावर बांधल्या जातात. ते नारळ स्वामी पुढे वाहिल्या जातात. ते नारळ वाहिल्यानंतर दर गुरुवारी आपल्या मठामध्ये यज्ञ होतो आणि त्या यज्ञामध्ये त्या नवसाच्या नारळाची आहुती दिल्या जाते. म्हणजे जे नारळ आहे नवसाचं जे अडचणीचं ते स्वामींपर्यंत पोहोचवल्या जातं. ते नारळ कुठं बाजारात विकल्या जात नाही. जी नारळावर आपली आस्था असते आपण जे बोलले जातो ते नारळ आपण वाहतो ते नारळ आपण स्वामींपर्यंत या मठामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ते यज्ञाद्वारे कारण की हा स्वामींचा प्रसाद आपल्या मठाला लाभतो.